तुम्ही डॉलर्समध्ये किंवा पाउंड्समध्ये कमवताय, पण तुमचे आई-वडील जे भारतात राहतात, त्यांना पटकन 10,00,000चा जर हॉस्पिटलचा एक्सपेन्स आला, तर काय कराल? की असाच कॅनडामधील माझा एक येणारा क्लायंट आई-वडिलांना दर महिन्याला 25,000 घरी पाठवायचा. मी सातत्याने त्याला सांगत होतो, की त्यांचा मेडिक्लेम कार्ड चुकून-माकून जर समजा एकदम पटकन हॉस्पिटलचा एक्सपेन्स आला, तर पैशांची तरतूद करणं डिफिकल्ट होईल. त्याने मेडिक्लेमला हलक्यात घेतलं आणि असंच एकदा आईला अँजिओप्लास्टी करायची गरज भासली आणि ₹7,00,000 अपफ्रंट हॉस्पिटलने मागितले. काही कारणास्तव पैसे ट्रान्सफर करू शकला नाही आणि बाबांना रिलेटिव्हजकडे पैसे मागायला लागले. मग आज माझ्याकडे पैसे आहेत आणि मी आई-बाबांना त्यांना हवे त्याला ट्रान्सफर करू शकत नाही. ही भावना खूप डेंजर आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो मेडिक्लेमला हलक्यात घेऊ नका. आता काय झालंय, आईची अँजिओप्लास्टी झाल्यामुळे हवा तसा मेडिक्लेम पण नाही. मित्रांनो, मेडिक्लेम ही अशी गोष्ट आहे, की जी जेवढी लवकर काढाल, तेवढे तिचे पैसे वाचतात. तुम्हाला मेडिक्लेम किंवा टर्म इन्शुरन्स काढायचा असेल, तर तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्या टीम मेंबर अपूर्वाला कॉल करू शकता. तिचा नंबर इथे फ्लॅश होईल. थँक यू व्हेरी मच.